हॅलो फ्रेंड्स, मी सायली वराळे मेकअप आर्टिस्ट। तर आज मी घेऊन आले तुमच्या सगळ्यांसाठी एक माझ्या रियल क्लायंटवर जे वर्क केलंय, मी जो मेकअप केलाय तो सगळा घेऊन आली आहे। आणि ह्या व्हिडिओमध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्यासाठी आपण स्टेप बाय स्टेप सांगणार आहे की जे प्रिपरेशन असतं स्किनचं तर ते कसं करायचं आणि बेस जो असतो तो कशा पद्धतीने आपण करणार आहे, हे सगळं मी या व्हिडिओमध्ये स्टेप बाय स्टेप तुम्हाला दाखवणार आहे। तर तुम्ही हा व्हिडिओ जो आहे तो नक्कीच सगळा संपूर्ण बघा। चला तर मग आज आपण बघूयात की माझ्या क्लायंटवर आपण कसा मेकअप केला, कसा बेस केला ते। सर्वात प्रथम मी बेसची जास्त इन्फॉर्मेशन तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। सो सर्वात प्रथम आपलं क्लेन्झर, टोनर, मॉइश्चरायझर आपल्याला करायचं आहे। सो सर्वात प्रथम मी व्हाईट पेपरनी फेसला क्लीन केलेला आहे। त्यानंतर मी इथे पिक्सीचं टोनर यूज केलेला आहे आणि त्यानंतर मी करणार आहे मॉइश्चरायझर। सो सर्वात प्रथम क्लेन्झर, टोनर अँड मॉइश्चरायझर हे आपला बेस आहे किंवा आपल्याला जो मेकअप करायचा आहे त्यासाठी जे स्किनचं प्रिपरेशन आपण म्हणतो ते हेच आहे की क्लेन्झर, टोनर आणि मॉइश्चरायझर। सो मॉइश्चरायझर तुमचं वॉटर बेस असू द्यात, ऑइल बेस असू द्यात, तर ते ह्या स्टेपप्रमाणे लावायचं आहे। पहिलं क्लेन्झर करायचं आहे, सेकंड तुम्हाला टोनर करायचं आहे आणि थर्ड म्हणजे तुम्हाला करायचं आहे मॉइश्चरायझर। सो मी ते जे आहे ते ऑइल बेस मॉइश्चरायझर म्हणजे ऑल स्किन टाईपसाठी जे चालतं, एम्ब्रोलिशीचं जे मॉइश्चरायझर आहे ते मी इथे यूज केलेलं आहे। सो माझं प्रिपरेशन जे आहे ते कंप्लीट झालेलं आहे। ह्यानंतर जर सपोज तुम्हाला प्रायमर वापरायचं असेल तर मॉइश्चरायझर नंतर तुम्हाला प्रायमर यूज करायचं आहे। सो मी ते आज प्रायमर यूज करणार नाही आहे, मी फक्त टोनर आणि मॉइश्चरायझर यूज केलेलं आहे। त्यानंतर मी आय मेकअप करणार आहे। आय मेकअपसाठी सुद्धा सेम आहे की त्याचा बेस करायचा आहे तुम्हाला, तिथे सुद्धा मॉइश्चरायझर आईजच्या लिडवर पण तुम्हाला मॉइश्चरायझर लावून घ्यायचं आहे। त्यानंतर मी इथे लाईट कलरचं कन्सिलर यूज केलेलं आहे, टार्टे कंपनीचं कन्सिलर आहे, लाईट मीडियम शेड आहे। त्यानंतर मी इथे आय शॅडो करून घेत आहे। तर माझी जी क्लायंट आहे तिला खूप नॅचरल लुक हवं होतं, खूप जास्त हेवीनेस नको आहे, खूप सॉफ्ट आय मेकअप हवा होता आणि जो बेस पण आहे तो सुद्धा तिला खूप नॉर्मल हवा होता, खूप लाईट बेस हवा होता। आजकालचे जे क्लायंट आहेत त्यांना कुठल्याही प्रकारचा हेवी मेकअप नको असतो, सो त्यांना खूप लाईट मेकअप हवा असतो। त्यासाठी मी आय शॅडोसुद्धा खूप लाईट कलरचे केलेले आहेत। त्यानंतर थोडेसे पिगमेंटसुद्धा यूज केलेले आहेत। पिगमेंट व्यवस्थित लावून झाल्यानंतर ब्रशनी इव्हन करायचे आहेत, तुम्हाला नॅचरल लुक दिसायला हवं आहे तोपर्यंत मी जे स्किनचं प्रिपरेशन केलं आहे त्याच्यासाठी सुद्धा वेळ मिळतो। जे स्किनचं प्रिपरेशन आहे जनरली तर स्किनचं प्रिपरेशन आपल्याला करून आधीच घ्यायचं आहे, नंतर आय मेकअप करायचा आहे आणि थोडासा वेळ मिळतो तो सेट होण्यासाठी। तुमचं जे प्रिपरेशन आहे ते स्किनमध्ये प्रिपेअर व्हायला किंवा स्किन तुमची मेकअपसाठी प्रिपेअर व्हायला थोडासा वेळ मिळतो, तुम्ही आय मेकअप जर आधी केला तर। सो तुमचा आय मेकअप कंप्लीट होईपर्यंत स्किन प्रिपेअर झालेली असणार आहे। त्यानंतर तुम्हाला लावायचं आहे ते जे आपण कन्सिलर लावतो ते यूज करायचं आहे। सो मी इथे तुम्ही बघू शकता माझा आय मेकअप, आय शॅडो कंप्लीट झालेला आहे आणि मी लावत आहे आय लायनर। सो फॉरएव्हर 52चं लायनर मी इथे लावलेलं आहे। तुम्हाला जर लॅश लावायचे असेल तर थोडंसं थिक लायनर लावा। मला इथे कुठल्याही प्रकारची लेन्स लॅश वगैरे काही मला ॲप्लाय करायचं नव्हतं, सिम्पल मेकअप होता। बट जो बेस वगैरे आहे तो त्यांना चांगला पाहिजे होता। चांगला म्हणजे कसा की खूप लाईट बेस पाहिजे होता, खूप हेवीनेस नको होता। सो मी इथे तो देण्याचा प्रयत्न केला आहे। तुम्ही फायनल लुक तर बघणारच आहे। सो मी ते लायनर लावून झालेला आहे आणि माझा जो बेस आहे किंवा स्किन आहे ती प्रिपेअर झालेली आहे आणि मी बेसला स्टार्ट करत आहे। तर तुम्ही बघू शकता जो स्किन आहे त्याच्यावर खूप प्रॉब्लेम नाही आहेत, जिथे जिथे थोडासा अनइव्हननेस आहे तिथेच मी फक्त थोडंसं त्यांच्या स्किन टोनपेक्षा 2 टोन डार्कर कन्सिलर मी इथे यूज करत आहे। सो जर क्लायंटच्या चेहऱ्यावर जास्त डाग नसेल किंवा जास्त प्रॉब्लेम नसेल तर तुम्ही खूप लाईट कन्सिलर लावायचं आहे, म्हणजेच खूप थोडं कन्सिलर तुम्ही यूज करायचं आहे। त्यानंतर जे आहे स्टेप ती आहे फाउंडेशनची। मी इथे नार्सचं फाउंडेशन घेतलेलं आहे, शेड आहे पंजाब। सो तो व्यवस्थित वेट ब्लेंडरनी मी ब्लेंड करत आहे। तुम्ही बघू शकता इथे कुठल्याही प्रकारचा ब्रश वगैरे मी यूज केलेला नाही आहे आणि माझं कन्सिलर जे आहे ते सुद्धा मी खूप लाईट लावल्यामुळे तुम्ही बघू शकता जो फाउंडेशनचा जो बेस आहे किंवा आपला जो बेस आहे तो व्यवस्थित दिसत आहे आणि कुठल्याही प्रकारचा हेवीनेस त्यात दिसत नाही आहे। सो मी वेट ब्लेंडरनी व्यवस्थित ब्लेंड करून घेत आहे। ब्लेंडिंग इथे खूप इम्पॉर्टंट आहे की तुम्ही ब्लेंडर जो आहे तो खूप लाईट ब्लेंड करायचा आहे, खूप प्रेशर ब्लेंडरवर द्यायचा नाही आहे। सो तुम्ही बघू शकता आपलं फाउंडेशन लावून झालेलं आहे।
आणि फाउंडेशनला फिक्स करण्यासाठी मी इथे लूज पावडर यूज करत आहे। तुमचं फाउंडेशन जे आहे ते ओलं असतानाच तुम्हाला इथे लूज पावडर नाही लावायची। तुमचं फाउंडेशन जे आहे ते 5 मिनिटं सुकू द्यायचं आहे। ते सुकल्यानंतरच तुम्हाला इथे फिक्सिंग करायचं आहे, म्हणजेच फाउंडेशनला लॉक करायचं आहे। त्यानंतर मी अप्लाय करत आहे ब्लशर। सो तुम्ही बघू शकता की ब्लशर जे आहे त्यालासुद्धा अँगल असतात। प्रत्येक गोष्ट जी आहे मेकअपमध्ये ती स्टेप बाय स्टेप तुम्हाला करायची आहे। तुम्हाला टेक्निक शिकायचे आहे, त्याचे अँगल शिकायचे आहेत आणि प्रोडक्ट जे आहेत ते प्रोडक्ट तुम्ही कुठलेही यूज करा, बट तुमच्या ज्या टेक्निक आहेत त्या परफेक्ट पाहिजे, ज्या स्टेप आहेत त्या स्टेप बाय स्टेप परफेक्शन पाहिजे की कशानंतर तुम्ही काय अप्लाय करणार आहे। सो ह्यानंतर मी आयब्रो फिल करत आहे। क्लायंटच्या आयब्रो बघायच्या आहेत। आयब्रो जर तुमच्या जास्त आधीच डार्क असेल तर तुम्हाला ब्राऊन शेड यूज करायचा आहे। जास्त आयब्रो फिल करायच्या नाही आहेत, फक्त शेप द्यायचा आहे। सो तुम्ही बघू शकता माझ्या क्लायंटच्या आयब्रो ऑलरेडी थोड्याशा डार्क होत्या, सो मी लाईट ब्राऊन कलर यूज केलेला आहे आणि आयब्रो फिल जास्त डार्क नाही केलेल्या। त्यानंतर मी इथे मस्कारा करत आहे। मस्कारा माझा फेरारुसीचा मस्कारा आहे, 2 in 1 मस्कारा। सो मी अप्पर लॅश लोअर लॅश दोघांनाही व्यवस्थित मस्कारा लावून घेतला आहे। त्यानंतर मी इथे काजळ अप्लाय केला आहे। काजळनंतर मी त्याला लॉकसुद्धा केला आहे आणि त्यानंतर जे आहे ते मी इथे हायलायटर करत आहे। सो तुम्ही बघू शकता हायलायटर तुम्ही एकदम लाईट, जसं क्लायंटला तुमचा मेकअप जितका हेवी असतो किंवा जितका लाईट पाहिजे असतो त्याप्रमाणे तुम्ही जे प्रॉडक्ट आहे ते कमी जास्त क्वांटिटी प्रॉडक्टची करू शकता। सो तुम्ही इथे बेस बघत असाल, मी कुठल्याही प्रकारचा फिल्टर वगैरे यूज केलेला नाही आहे। बेस जो आहे तो एकदम नॅचरल दिसतो, खूप छान बेस दिसतो। ज्यावेळेस तुम्ही स्टेप बाय स्टेप मेकअप करता किंवा स्किनचं प्रिपरेशन व्यवस्थित करता त्यावेळी तुमचा बेस 8 ते 9 तास ह्या बेसला काहीही होत नाही, तो एकदम जसाचे तसा राहतो। जर तुम्हाला हा मेकअप करून बघायचा असेल तर तुम्ही नक्कीच करून बघू शकता, रिक्रिएट लुक करू शकता। सो माझा मेकअप ऑलमोस्ट कंप्लीट झालेला आहे। मी यानंतर फक्त फिक्सिंग स्प्रे यूज करणार आहे। इथे मी मॅकचा स्प्रे यूज केलेला आहे, मॅकचा फिक्सिंग स्प्रे यूज केलेला आहे आणि माझा मेकअप कंप्लीट झालेला आहे। सो हा जो आहे तो फायनल लुक आहे। हा लुक तुम्हा सगळ्यांना कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा, रिक्रिएट करा। तुम्हाला जर काही डाऊट्स असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा नंबर दिलेला आहे, सो तुम्ही नक्कीच कॉन्टॅक्ट करू शकता काही जर तुम्हाला प्रॉब्लेम्स असतील तर। आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा।